नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा मुंडेंनी परळीतील फौजदारी न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। याबाबत आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसंच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता। त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावली। यावर आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, आधीच धनंजय मुंडे वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आहेत, त्यात आणखी एका कारणाची भर पडते। हे सगळं प्रकरण नेमकं काय? नक्कीच प्रज्ञा, धनंजय मुंडे वेगवेगळ्या पातळीवरती खरतर अडचणीत आहेत आणि ही अडचण जी निर्माण झाली आहे ती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरून झालेली आहे। यापूर्वीच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेप घेतला होता की जो उमेदवारी अर्ज 2024 ला विधानसभेचा धनंजय मुंडे यांनी भरला होता त्यामध्ये करुणा शर्मा यांच्यापासून झालेल्या 2 मुलांचा उल्लेख आहे, करुणा शर्मांचा उल्लेख आहे। मात्र करुणा शर्मांचं मिळकतीचं साधन काय याचा उल्लेख उमेदवारी अर्जावर नाहीये आणि हाच आक्षेप करुणा शर्मा यांनी यापूर्वीच घेतला होता, ज्या संदर्भात परळीच्या तालुका कोर्टाने धनंजय मुंडे यांना एक नोटीस पण दिली होती, ज्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होते। त्यामुळे आज निर्णय होईल का लगेच सांगता येणार नाही, मात्र याच्या सुनावणीला आज सुरुवात होणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजू न्यायालय ऐकून घेईल, तक्रारदाराची बाजू ऐकून घेतली जाईल आणि जो उमेदवार आहे त्याची बाजू ऐकून घेतली जाईल। त्यामुळे आपण जसं तू पहिल्यांदाच म्हणालीस तसं धनंजय मुंडे आधीच अडचणीत आहेत आणि ही अडचण वाढवणारी आणखी एक गोष्ट त्यांची समोर आली आहे। प्रज्ञा, खरं गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।